हाय म्हणा ना. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आम्ही चाललो आहे स्केचिंगला, मी आणि प्राजक्ता, आणि आमच्यासोबत अजून एक जण आहे, महिमा म्हणून आमची फ्रेंड आहे ती. सो ती पण आहे, ती येते तिकडून. आम्ही फर्स्ट म्हणजे खूप दिवसानंतर लोकल तिथून आम्ही चाललो आहे. सो एक मिनटं, तिकीट काढायचं आहे. आम्ही तिकीट काढतो, मग भेटूया. गाईज हे बघा, तिकीट दाखव गाईज. खूप वर्षानंतर मी ट्रॅव्हल करते लोकलनी, भारी वाटतंय. चलो लेट्स गो. आहे महिमा. आता आम्ही आलो आहे कसबा पेठेत. आम्ही इथे असेच रँडम फोटोज, ते इतकं भारी आहे ना, म्हणजे असे ओल्ड सगळं. मी तिकडे गेलो होतो, तिकडे एकदम भारी, ते तिकडचे जे दिसतंय ना तुम्हाला दरवाजा, तिकडे आम्ही इतके भारी फोटोज काढलेत. मी रील्स टाकतेच, तसं तुम्ही बघा. आणि आम्हाला एक अशी जागा मिळत नाही जिकडे आम्ही बसून स्केचिंग करू, तर आम्ही बसून करतो आहे स्केचिंग. मग दाखवेल तुम्हाला की आम्ही स्केचिंग कसं होत आहे, दोघी कुठून कसा अँगल घ्यायचा आहे ते. हे बघा गाईस, दरवाजे तुम्ही बघू शकतात, इतके छान आहेत, मस्तच. पुण्याचा फील येतो एकदम, नाही?
भारी ऊन असं वाटतं येस आत्ताशी मी आली आहे पुण्यात. आय एम फीलिंग सो हॅपी. ह्या मुली आणि या पण तिथं ती म्हणते कर महिमा. ती खूप कोऑपरेट करते. असं आम्ही त्यांना विचारलं आधी की फोटो काढू का नाही, बिकॉज काही काही लोकांना आवडत नाही फोटो काढलेले. सो त्यामुळे आम्ही ह्यांचे फोटो काढतो आहे इकडे सगळं स्केचिंगसाठी. 1 मिनिट. आजा मी तुमच्यासोबत फिरते माहिती का. फर्स्ट टाइम एवढे पुण्यात असून पण मी नाही एवढी फिरली. हे एक जुना फोटो स्टुडिओ आहे. किती वर्ष झालेत काका ना? 66ला चालू झाला. अच्छा. कधीचा? माझा 2000. 66ला चालू. जुना आहे फार. तुम्ही काढतात का फोटो? गाईज हे बघा जुने फोटोज आहेत तुमचे सगळे. वाव. Just amazing. मस्त. म्हणजे ह्या सगळं जुन्या पद्धती म्हणून लहान होतो तेव्हा असं मागे ते असे पोस्टर लावून फोटो काढायचो. आपण काढायचं आहे फोटो. आमचा तिघींना 3 कॉपी. हो चालेल ना. बघा हे जुन्या पद्धतीचं आहे. लाईटची सिस्टम लाईक लागत. हां अच्छा ती तशी होती मला माहित नव्हती. हे आमच्या घरी पण आहे तशा. गाईज आम्ही इकडे आता फोटो स्टुडिओमध्ये आहे. दोघींचे फोटो घेते आणि किती मस्त पोजमध्ये उभे. आणि हे जुन्या पद्धतीचे हे काय म्हणतात का आपलं लाईट्स आहेत. किती वर्ष झाले तुम्हाला इकडे म्हणजे फोटो? 63 पासून 62-63. अच्छा. त्याच्यानंतर 3 वर्ष 63-64 65 सकाळकडे होतं. अच्छा. 66ला ही जागा बांधून झाली. 66ला फोटो चालू होता. छान. गाईज ते आत्ता आम्हाला सांगत होते की कसं अँगल घ्यायचे कसे फोटो काढायचे. आता त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे. सो ते आम्हाला आणि सकाळ न्यूजपेपरमध्ये ते काम करायचे सुद्धा. सो त्याच्यामुळे त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे आणि ते आम्हाला गाईड करत होते. हा का तुमचं नावच विचारायचं? अच्छा. ओके. छान वाटलं तुम्हाला भेटून. हे आधीचे असे फोटोज घ्यायचे. 13-88 88. यानी रोटी कलरचा कार्यक्रम आहे. अच्छा तेव्हाचे बघू का?
त्यावेळेस आम्ही हा निकिती जाळाला काढले सगळं. अच्छा. जाळामध्ये काय करणार हे असं बाहेर पुढे गेला कोणी त्याचा उपयोग करू नये. बरोबर. हे बघा गाईस, मस्तच. एक मिनटं, हे बघा. वाव, कडक रोटरी क्लब ते. हा म्हणजे फोटो का उपयोग करू नये. त्याच्यामध्ये तुमच्या मुलींचा एखादा फोटो देत आहे. बरोबर. तो काय करा घेऊन जा. तेव्हा त्याचा उपयोग काही नाही. मुली कोण आहेत कुठल्या काय काय माहिती नाही. तुम्हाला थोडा तरी विचार दाखवा. हां, दुरुपयोग करतात म्हणजे. बरोबर. विलासराव देशमुख आहे का? हो बरोबर. हे बघा मस्तच. एवढा वर्ष म्हणजे तुम्ही फोटोग्राफी केली ना, म्हणजे कसा होता तुमचा अनुभव, कसा होता तुमचा? प्रश्न नाही, चांगला म्हणजे त्यावेळेचं काम आणि आता ज्या फरक पडतो. हो ते तर तुम्ही द्याल ते बाहेरचं बघ. बांधकामचं उद्घाटन आहे. कोणत्या? 67 सालचं. पलीकडे जे आहे ते कलर फोटो आहे. कलर फोटो फेंट होत चालले. बरोबर, पण त्याची क्वालिटी अजून तशी. आता हा 72, 73, 74चा आहे. कोण आहे माहिती आहे? नाही माहिती. अजित वाडेकर हे जिंकून आला. कोण कोण? अजित वाडेकर क्रिकेटर. हा हा हा. ज्या वेळेला इंग्लंड जिंकून आला तेव्हाचा त्यावेळेचा फोटो आहे हा. 1983 म्हणजे मस्तच. लोकांना असं आवडलं की आम्ही त्यांना डायरेक्ट आम्ही फोटो काढतो तुमचा. अँड ते ॲग्री असते तर मग अजून छान पोस्ट पण देतात काही चांगलं. सो भारी वाटतं इथे, खूप भारी वाटतं. हेच लुक आहे ते बघते एवढं काय भारी नाही, पण ठीक आहे. वर एक बघा का. असं करतो म्हणजे बार्शीच्या ब्लॉग मध्ये म्हणतो मला पाण्याचा. इकडे सगळे आता जुने. वाव कसलं भारी आहे. आंघोळ करताना भेटला असं ना सीन भाई. रॅन्डम वाडे किती म्हणजे एरिया म्हणजे 6 गुंठे. अच्छा असं हे ना हे कसं आता किती वर्ष जुनं आहे? हा किती वर्ष? 105 वर्ष आमचे पणजी आजीचे. ओ अनुवार. म्हणजे तुम्ही किती जण? माझा जन्म तसा. अच्छा म्हणजे तुमची आजीची आजी? आजीची आजी. ती 105 वर्ष होऊन गेली. बापरे. मी ते स्केचिंग वगैरे करायला. तिकडे बघा. हाय करा. हाय हाय मला. परत एकदा हसा ना. तुम्ही रिक्षा चालू केली का? रिक्षा चालू केली.
बटाट्याची भाजी आणि चपाती. गुड. आता कोणतं सुदामा म्हणून आहे आम्ही. वैष्णवी आत्ता सध्या स्केचिंग तुम्ही बघू शकता. आमचं तर हे रेडी आहे, आम्ही सगळे स्केचिंग करणार आहोत. महिमा फोटो बघते स्केचिंगसाठी एखादा छान. आम्ही आत्ताच क्लिक्स करून आलो आहे कसबा पेठेमध्ये. लेट्स स्टार्ट. सो गाईज आमचं आवरून झालं आहे आणि आता आम्ही निघतोय. आम्ही कसबा पेठे जो गणपती आहे तिथेच बसलो होतो तर इकडे. तर आता आमचं सगळं आवरून झालं आहे. तुमचे आम्ही ह्या दोघींनी खूप छान केलंय. मी तुम्हाला बाहेर दाखवतो. काहीच आहे बघा. हे महिमाचं आहे आणि हे प्राजक्ताचं. छान केलंय. बाय बाय. शरयूसाठी थांबलोय. ती येते आम्हाला घ्यायला. सो मी तिला ज्या खूप महिने झाले मी तिला भेटले नाही आहे. सो वाट बघतोय आम्ही. जे मी तरी तिची वाट बघते. येते ती. आम्ही इथे कुठे आपण कसबा पेठेत. शनी इथून कुठून आली तू? मी इकडून अपेक्षा करते की हा इकडून एवढं ट्रॅफिक. हाय कर. तो काही शरयू प्राजक्ताला घेऊन गेली आहे तिला बस तिला सोडवायला आणि मी एकटीच चालते. बॅग ती घेऊन गेली आहे माझी. आय एम जस्ट अलोन अँड हॅपी. हे बघा हा आहे शनिवार वाडा. काहीच आम्ही आता आलो आहे पाताळेश्वर लेणी. इथे हे बघा असं आहे ते. थोडंसं अंदाज म्हणून तुम्हाला आम्ही दाखवले काही. इथे मंदिर आहे. अच्छा इथे जंगली महाराज मंदिर होतं हे गाई आणि इथे त्यांची समाधी होती. आता आम्ही चाललोय त्या लेणीमध्ये. तुम्हाला दाखवते. काही इकडून आहे त्याची एंट्री. येस आम्ही वरतून बघू तुम्हाला बघितलेलं. वाव कसले शरयू इकडे बघ. So till then guys, follow your dreams, be strong, do smile and feel the vibes.